पाटील, तुम्ही धनंजय मुंडे यांचा चष्म्यावाला परळीचा चष्म्याला उल्लेख करत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तो तुम्हाला चष्मा आवडत असेल तर तुम्ही घेऊन जा. तुम्हाला ओपन का नाही ओपन हे मी सांगू शकत नाही, असं तुम्हाला त्यांनी लगावं. त्याला कवा चष्म्यानं बोललो? कवाच नाही. तो हा चष्मा कशाला? तो हा चष्म्यात काय बघितलंय सगळ्यांनी? तो हा चष्मा कशाला? तो हा चष्मा तुलाच राहून दे. असेच हातरंगेव रक्तानी. तो हा चष्मा तुलाच राहून दे, त्या रक्ताने भरलेला. दादा, ईडब्ल्यूएस तुम्हाला पाहिजे, मराठा आरक्षण तुम्हाला पाहिजे, ओबीसी आरक्षण तुम्हाला पाहिजे, महाराष्ट्राचा 7-12 का तुमच्या नावावर लिहून ठेवलाय काय, असं भुजबळ म्हणाले. त्याला येऊन जाऊन तेच येणार. त्याला काही करून फडणवीस डॅमेज करायचे. आणि फडणवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाहीत. फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय. त्याच्यामुळं त्याची काय चाल चलत नाही. आता कसल्याच परिस्थितीची चाल चलत नाही. त्यांनी किती वळवळ केली आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं असेल याची अवकात किती. तिथं आमची घोंगडी बैठक झालेली आहे. तिथं आमची घोंगडी बैठक आहे. त्यामुळं ओबीसींनी स्पष्ट नाकारलं त्याला. कारण ते एका जातीचं काम करायला लागले, एक लाभार्थी टोळीचं काम करायला लागले. हे बघा लक्षात येते तेव्हाच काय चित्र आहे ना, तेव्हाच लक्षात येते. कारण ती आमची झाली घोंगडी बैठक त्या ग्राउंडवर. आणि त्याच्यावरूनच यांचं कळतंय, फडणवीस साहेब सुद्धा त्याच्यावरूनच ओळखून घेते. हे फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय.